जय खानदेश भाऊ. देखा आता आपली मस्त इंटरेस्टिंग सिरीज चालू आहे. तर मग मिश्रण टॉपिक आहे, समजा रेल्वे गाडीज आहे, वयवारीज आहे, एकदम मस्त स्टेप बाय स्टेप बेसिकपासून एक एक लेक्चर एकदम अपलोड करेल. जे आपला ग्रामीण भागना पोरस 12 ते 13 वर्षापासून शिकवायला अनुभव आहे. त्या ग्रामीण भागना पोरले प्रॉब्लेम काय काय तर शिकताना आणि शिकताना जे समजत त्यावेळेस काय केलं पाहिजे आपण एक शिक्षकने, त्या छोट्या छोट्या गोष्टी काम करत मी इथपर्यंत येणार. ठीक आहे. आता मिश्रण हा टॉपिक आहे. मिश्रण टॉपिक ना भाग 5वा. ठीक आहे. भाग 5वा टॉपिक मधून मला 3 उदाहरण खूप स्टँडर्ड. देखा आता आपला GD आर्मी आणि पोलीस भरती सेपरेटली मस्त बॅचेस चालू आहेत, फ्री ऑफ कॉस्ट आहे. ठीक. तर त्या प्रत्येक व्हिडिओ तुम्ही सिरीजवर देखा आणि तुम्हाला ज्या गोरगरीब मुलं मित्र असतील त्यातले आपली आयरणीवाला अग्निपंख क्लासेस या यूट्यूब चॅनलला जॉईन व्हायला लावा आणि कृष्ण भविष्य उज्ज्वल करायला सांगा. ठीक है. देखो 1 kg मिश्र धातु में तांबे की मात्रा कितनी होगी यदि मिश्र धातु में 32% तांबा, 40% जस्ता और बाकी गिलट आहे. देखा आता एक के जी आता कितलं येते के जी मध्ये. आता समजा 1 kg म्हणजे 1 किलो म्हणजे कितलं जाय 1000 ग्रॅम जाय. ठीक. आणि मिश्र धातू केला पुढे आपण 100% बघू मिश्र धातू ठेवणार 100. आता त्यांना मासा म्हणजे 100% धातू, 32% तांबा, 40% जास्त आणि उर्वरित काय गिलट आहे. 100% धातू. ठीक. त्यानं मग 3 धातू. एक नंबर आहे तांबा, त्यानं प्रमाण 32%. ठीक आहे. नंतर 40% जास्त आहे. आता 100 मधून 32 आणि 40 केला तुम्हाला 72 जात, 100 72 उरात कितला गिलट. समजलं ना. देखा ते 100% धातू आहे, 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. 100% धातू 32% तांबा आहे, 40% जास्त आहे और बाकी म्हणजे शिल्लक किलर आणि गिलट किला 40 आणि 32 72 72 में तुम्हें 28 टाका मतलब 100 टाका. ठीक. तो उसमें 1 किलो 1 kg मिश्र धातु में तांबे की मात्रा. आता तांबा प्रमाण काय 32 वरती टक्का 100 गुणिले 1000 ग्रॅम. ठीक आहे. कारण 1 किलो कितलं ते एकूण 1 kg म्हणजे 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. शून्य घ्या शून्य घ्या शून्य घ्या शून्य. 32 गुणिले 10 पूर्ण तुम्हाला 320. ठीक. 320 kg किलो किलो तुम्हाला तांबवून असं प्रत्येक जस्ताने होऊ शकतं. जस्ताला तुम्ही वरती 40 ल्या खाली बागेला 100 गुणिले 1000 करा. गिलट ना 28 ल्या बागेला 100 गुणिले 1000 करा. तुम्हाला प्रत्येकने सेपरेट जाईल बरोबर 1 किलो लागेल. ठीक आहे. मांगला अपेक्षा उदार थोड़ा यदि 140 ग्राम पीतल को तांबे के साथ मिलाकर पीतल और तांबे के 4:3 अनुपात से एक मिश्र धातु तयार की जाती है. ठीक. 2 धातू आहेत, एक पितल आणि एक तांबा. त्याला मग 140 ग्राम काय पितळ आहे आणि तांबानं काढणं. ठीक. तर ते अनुपात कितलं आहे 4 असते. अनुपात से मिश्र धातु तैयार की जाती है. तो यह मिश्र धातु बनाने में प्रयोग किए गए तांबे की मात्रा ज्ञात की जाते. का 2 धातू दिले पितळ आणि तांबा. ठीक. ठीक. आता पितळ वजन किती 140 आणि तांबानं म्हणून आपण x. ठीक. आता ना प्रमाण किती दिलं तेच नाही 4 असते. ठीक आहे. 4 कोण कोण दिले पितळला, 3 कोण दिले तांबा.
आणि ज्याला समोर एक्स रास तो काय आहेस खाली आहेस आणि 3 कर वर. ठीक आहे. आता 4 आणि 2 1 नेहमी कितला 70. 70 नेहमी कितला 35. 35 गुणिला 3 समजा ना. ते 140 पितल तांब्या एक्स जे कारण नाही पितलना प्रमाण तांबा प्रमाण. आता ज्यांना समोर एक्स आणि तिरकस गुणाकार व्यस्त होईल 140 गुणिला 3 3 वर घ्या 4 खायलो ना 4 आणि 2 140 70 2 आणि 1 70 35 35 गुणिला 3 5 तिरक 15 आजच्याला 1 3 3 9 10 105 म्हणजे कामाला करून किती तुम्हाला 100. एकदम सिंपल आता प्रश्न फक्त एक समजेल आपण. प्रश्न तीसरा. 2 अलग अलग दवाइयों में अल्कोहल की मात्रा क्रमशः 1.5% तथा 2.5% है. अल्कोहोलला 2 प्रमाण आहेत. ठीक. तेनामा म्हणजे अल्कोहोलला 2 दवाई आहेत औषध. तेनामा अल्कोहोल मात्रा कसं एक में 1.5 है एक में 2.5. ठीक. इन दोनों को किस अनुपात में मिलाया जाना चाहिए ताकि प्राप्त नए मिश्रण में अल्कोहल की मात्रा 3.5 हो जाए. त्याला असा कोणता प्रमाण मात्र मिक्स करणं पडेल की ते मिक्स करण्याचं जे प्रमाण राहील त्यानं अल्कोहोल मात्रा केलं जाईल 3.5. ठीक. आता एकूण प्रमाण केलं जाईल 3.5 सेंटरमध्ये सोपा जाईल. आता एक प्रमाण केलं 1.5 2 नंबर 2.5. ठीक. आता 3.5 3 मधून 1 घ्या 2 किती मला 3.5 मधून 1.5 घेतलं तुम्हाला 2 ना. आता तुम्हाला 2.5 3.5 मधून 2.5 किती तुम्हाला 1 प्रॉन किती तुम्हाला 1 आलं. मिश्र म्हटलं. ठीक. आता 5 भाग घ्या 5 भाग प्रत्येकी 3 3 4 4 म्हणजे 20-25 सुधारणा मी तुम्हाला या भाग 5 मध्ये टाका. ठीक. आता पुढला जो टॉपिक असेल त्यानं जे आता मिश्रण ते 10 एक सेंटरला जो एकदम आवडता जो टॉपिक आहे तोच टॉपिक तुम्हाला आता पुढल्या सेशनला देखायला भेटेल. ठीक आहे. देखा ज्या गरीबना पोर असेल आपल्यासारखा त्या पोरपर्यंत आपला चॅनल पोहोचवा आणि आपल्या चॅनलला प्रत्येक व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक व्हिडिओला शेअर करत चाला जेणेकरून गरजू मुलांपर्यंत आपलं साधं अन्सर शिकायला ते पोहोचायला पाहिजे. कारण एक प्रश्न एक विद्यार्थीला मला शिकायला समजी घ्या एक प्रश्न म्हटलं तर पोरा जर नोकरी लाग गया तर मला पूर्ण मेहनतनं सार्थक होईल. ठीक आहे. चला भेटू पुढला सेशनला. तोपर्यंत जय खानदेश.